तर मी आज या व्हिडिओमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचा आवाज काढून त्याचं मी दुःख व्यक्त करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्या म्हाताऱ्याची पोरं, त्या पोरांनी म्हाताऱ्याला सोडलेलं असतं, म्हाताऱ्याला आणि म्हातारीला. तर यावर म्हातारं काय म्हणतं ते आपण बघूया. चला मग आवाज काढायला सुरुवात करूया. ए पोरा, व्हिडिओ कट नको रे करू. तुला एक सांगतो, जीवनात काय पण कर, पण आई बापाला कधी सोडू नको रे बाबा, कधी सोडू नको. आता माझंच बघ, मला माझ्या पोरांनी इकडे रस्त्यावर टाकून दिलं रे बाबा. जीवनात काय किती पैसा येऊ दे तुझ्याकडं, पण आई बापाला कधी कुठं सोडायचं नाही रे. आमचं जाऊ दे आता, आमच्या पोरांना आम्ही किती शिकवलं माफ नाही. 15वी आम्ही आमच्या पोरांना शिकवलं, पण आमच्या पोरांनी आमच्या संग लय वाईट केलं. आई बापाला इकडं रस्त्यावर टाकून दिलं रे. आम्ही आमच्या पोरांना किती शिकवलं, 15वी आम्ही आमच्या पोरांना शिकवलं, पण काय उपयोगाचं नाही रे बाबा. एवढं शिकून आम्हाला शेवटी रस्त्यावरच टाकून दिलं रे बाबा. बायकांचं ऐकून आमच्या पोरांनी आम्हाला सोडून दिलं रे. आम्ही साधी नुसतं हात जरी लावला, पोरांना हात जरी लावला, तरी आमची सून आम्हाला तोंडात मारते रे. लय अवघड आहे रे बाबा. नाटबंड खेळवायचं वय आमचं, आम्ही काय पोरांना हात पण लावायचं नाही का रे बाबा. आम्ही काय चुकीचं केलं का. आम्ही आमच्याच नातवंडाला हात लावतो, कारण आमच्या हक्काची नातवंड आहेत ती. दुसऱ्याच्या पोराला कमून हात लावतो रे बाबा. त्यामुळं आईबापाला जपा तुम्ही. जसं आमच्या पोरांनी आम्हाला इकडं रस्त्यावर टाकून दिले, तसं तुम्ही तुमच्या पाया पडून सांगतो रे दादांनो, माझ्या राजांनो, आपल्या आईबापाला कधी कुठं सोडू नका रे. आमच्या पोरांनी आम्हाला रस्त्यावर सोडले, बरं जाऊ दे, सोडू दे, पण देवाचरणी माझी एकच प्रार्थना आहे, आमचं होऊ दे बरं वाईट, पण आमच्या पोरांना काय नको रे होऊ देऊ. त्यांचं सगळं सुरळीत चालू दे, हेच देवाचरणी मी प्रार्थना करतो. आमचं जाऊ दे जळू दे, आम्ही आज इथं उद्या नाही तर आम्ही झाडाचं वाळलेलं पान आहेत रे बाबा. आमचं कवा काय सांगता येत नाही, कवा पान खाली पडन ती सांगता येत नाही. त्यामुळं आमचं जाऊ दे जळू दे. शेवटी आमचं जी वय होतं नातवंडांना खेळवायचं, ते आमच्या काय पदरात पडलं नाही रे. त्याचंच लय वाईट वाटतंय, नुसतं लय रडा येतं रे बाबा. कारण नातवंडच खेळवायची होती, शेवट तेवढीच इच्छा होती, पण ही इच्छा पण अशीच अधुरी राहिली रे. अरे बाबांनो, शेवटी एकच सांगतो,
लय तुमच्या हातापाया पडून सांगतो, आई बापाला कवा सोडू नका रे. किती पण तुमच्याकडं पैसा येऊ द्या, किती जग येऊ द्या, पण आई बापाला कधी सोडू नका. काय आई बापाचं हलवा त्यात ते आम्हाला विचारा. त्यांच्यावर काय परिणाम होईल ते लय भयंकर होईन रे. आम्हालाच विसरून घ्या, एवढंच सांगतो बाबांनो. म्या कवाच जीव सोडला असता रे, पण या म्हातारीमुळं मला काय करता येईना. हिच्यासाठी मला जगावं लागत. आता जातोच कुठंतरी.